त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे. तसे जे घर संदीप क्षीरसागर आज राहतात त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी काल 30 जूनला आपलं मौन सोडलं आणि पत्रकारांसमोर येऊन आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय. या प्रकरणानंतर बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून मुंडे विरुद्ध क्षीरसागर असा संघर्ष दिसून येतोय. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू साथीदार वाल्मिक कराड संतोष देशमुख प्रकरणामुळे गोत्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संदीप क्षीरसागर यांनी मोर्चा उघडला होता. संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता संदीप क्षीरसागर यांच्यावर पलटवार करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी कंबर कसली आहे. त्या लैंगिक अत्याचार झालेल्या आपल्या भगिनीवर त्याला ज्यांनी कुणी केलाय त्यांना शासन होण्यासाठी हे टिकटॉक टेबल टेनिसचा बंद करावा आणि आपण सुद्धा यात मदत करावी. बीडच्या एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणात संदीप क्षीरसागर यांचा हात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. आता त्यावर क्षीरसागरांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची मागणी आहे SITची, मी पण आहे त्याच्यामध्ये सहमत. सर्वात प्रथम म्हणजे हा प्रकार जो काही झालाय हा चुकीचा घडलेला आहे. 2 दिवसाआधी विजय पवार सर आणि त्यांचं ते कठोर पूर्वने अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली. तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाशी चर्चा करतो आहे आणि पवार सरचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा त्यांचे कॉलेज आहेत ते सगळे CCTVच्या अंडरमध्ये आहेत. सगळे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहे. मी त्यांना हेही बोललो SP साहेबांना ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका. म्हणजे मी जरी आमदार असलो ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार SP ला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झाला. तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं. साहजिक आहे त्यांची बाईट बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे तसे. आणि एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती. आम्ही तर म्हणतोय तपास करा. तर त्यावर पुन्हा आता मुंडेंनी निशाणा साधला आहे. जो प्राध्यापक पवार आणि खटावकर आणि त्यांच्यावर वरदहस्त असणारे जे कोण तिथले लोकप्रतिनिधी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा फिर्याद दिल्यानंतर उजागर झाल्यावर अनेक पालकांचे फोन या संबंधित आले की आमच्या वर सुद्धा असे प्रसंग आमच्या घरात आलेले आहेत. पण आमची इब्रत आम्ही जर बाहेर बोलायला गेलो तर पूर्णपणाने वेशीवर टांगली जाईल. म्हणूनच काल मी स्वतः या घटनेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या दोघांकडेही ही घटना अतिशय गंभीर आहे. याची व्याप्ती फार मोठी आहे आणि स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही. कारण एकीकडे साध्या गुन्ह्यात PC मागितली तर कोर्ट 14 दिवसाची PC देतं. पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त 3 दिवसाची PC मागितली आणि कोर्टाने 2 दिवसाची दिली. यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे.